राम राम शेतकरी मित्र हो. मी तुमचा शेतकरी मित्र. मी तुम्हाला थोडीशी माहिती देत आहो. चला मला आपल्या शेतकरी भावासाठी थोडीशी माहिती द्यावी. शेतकरी मित्र हो, या झाडाला माल चालू आहे. या झाडाला माल चांगल्या पद्धतीने चालू आहे, पाणी भरपूर चालू आहे, तरी पण माल चालू आहे. गळ नाही, काही नाही. कशामुळं मित्रो, आपण शेतामध्ये येतो, चुका लय मोठ्या करतो. ते चुका व्हाव्या नाही, एक शेतकरी बांधवाला सांगावं असं वाटलं. हां, चुका व्हाव नाही त्यासाठी आपण नाही का, जमीन आता खूप ओली आहे, ओल्या जमिनीमध्ये तणनाशक मारू नका. तणनाशक मारल्यामुळं तुमचा माल हे आहे ते माल पूर्ण गळून जाते. तणनाशक नंतर मारा, उघाड निघल्यावर मारा. आपल्याला आता कसं मजुराचा अभाव खूप मोठा आहे, मजुरीचे प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि परवडतही नाही. तण जास्त वाढल्यावर मजुरी परत तणनाशक मारावंच लागते. उघडल्यावर जमीन कोरडी झाल्यावर तणनाशक मारा. जमीन कोरडी झाल्याशिवाय तणनाशक मारू नका, जेणेकरून तुमचा माल चांगल्या पद्धतीने लागेल. एवढीच मला शेतकरी भावापर्यंत माहिती पोहोचवायची होती. मी काय शेतकरी आहे, कोणी फसवणार नाही, काही नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं होते तसं त्यांना नियंत्रण करा. होत असेल तर जसं जमते तसं नियंत्रण करा. तणनाशक शक्यतो ओल्यामध्ये मारणं टाळावे. कोरडं झाल्यावर मारलं तर चालेल, तरी पण तणनाशकचा परिणाम त्या मुळावर होते. मुळावर तणनाशक शोषून घेतात आणि तुमचं पातगळ मोठ्या प्रमाणावर होते. फुलं पातेगळ मोठ्या प्रमाणावर झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी तणनाशक पद्धतशीर मारा, हिसाबशीर मारा. तुमची इच्छा. ठेवतो. राम राम. कट. कसा कट केलं नाही.